प्रेज द लॉर्ड। परमेश्वर के पवित्र नाम को धन्यवाद देते हैं। आज के इस शब्बत दिवस में उसके सम्मुख आकर उसकी महिमा करने की मौका हमें दिया। आज इस बड़े हर्ष से और उल्लास के साथ आज के भक्ति को हम आरंभ करेंगे। यहाँ की स्तुति करो, परमेश्वर के नाम की स्तुति करो। हे यहोवा के सेवकों, तुम स्तुति करो, तुम जो यहोवा के भवन में अर्थात हमारे परमेश्वर के भवन में आंगनों में खड़े रहते हो, यहाँ की स्तुति करो, क्योंकि यहोवा भला है। उसके नाम का भजन गाओ, क्योंकि यह मनोहर है। प्रार्थना करेंगे। धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता, तेरे पवित्र नाम को धन्यवाद देते हैं प्रभु जी। तेरे नाम को ऊंचे पे उठाते हैं ताकि परमेश्वर पिता तुम्हें हम पर आज ये बड़ी दया हम पर दिखाए। परमेश्वर पिता, आज की इस भक्ति को अपने पवित्र हाथों में लेना। परमेश्वर पिता, होने वाले गीत, वचन, प्रार्थना सब कुछ अपने पवित्र हाथों में लेना। और परमेश्वर पिता, हम एमएफ के बच्चों को प्रभु जी अपने पवित्र हाथों में लेना और सब प्रोग्राम परमेश्वर पिता आशीष करना। ये छोटी सी विनती उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और कबूल करना। आमीन। इस समय हम परमेश्वर की स्तुति के लिए उपासना संगीत गीत क्रमांक 55 साथ मिलकर गाएंगे। एमएफ के सभी बच्चे आ गए, हम सब लोग खड़े हो जाएंगे।
मैं विश्वास करता हूँ सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पर जो स्वर्ग और पृथ्वी का सृजनहार है और उसके एकलौते पुत्र हमारे प्रभु यीशु मसीह पर जो पवित्र आत्मा से देहधारी होकर मरियम नाम कुंवारी से उत्पन्न हुआ, पेंतुस पिलातुस के राज्य में दुख उठाया, क्रूस पर चढ़ाया गया, मर गया और गाड़ा गया, तीसरे दिन मृतकों में से जी उठा, स्वर्ग पर चढ़ा और सर्वशक्तिमान ईश्वर पिता के दाहिने हाथ जा बैठा, जहाँ से वह जीवितों और मृतकों का न्याय करने को फिर आएगा। मैं विश्वास करता हूँ पवित्र आत्मा पर, प्रचलित पवित्र कलीसिया पर, पवित्र लोगों की संगति, पापों की क्षमा, देह के जी उठने और अनंत जीवन पर। आमीन। इस समय हम सब अपने स्थानों पर बैठेंगे। इस समय मध्यस्थी की प्रार्थना में हम जाएंगे। हम सब मिलकर परमेश्वर से प्रार्थना करेंगे हमारे देश के लिए, हमारे राज्य के लिए, हमारे शहर के लिए, जो सिचुएशन चल रहा है, हॉस्पिटल्स के लिए, नर्सेस के लिए, पुलिस आदि, हमारे चर्च के लिए, चर्च मेंबर्स और सारी कलीसिया के लिए हम प्रार्थना करेंगे। मैं विनती करता हूँ बहन अंजलि से वो हमारे लिए प्रार्थना में अगुवाई करें। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वर पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता परमेश्वरा, आम्हाला आतापर्यंत सांभाळल्याबद्दल पिता परमेश्वरा, आजचा दिवस तुमच्या विपुल दयेनं आम्हाला दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते पिता परमेश्वरा। आज जे पण वचन होणार आहे, जे गाणे होणार आहेत पिता परमेश्वरा, ते तुमच्या पवित्र आत्म्याद्वारे चालवा प्रभूची पिता परमेश्वरा। मी विशेष करून प्रार्थना करते पिता परमेश्वरा सर्व मातांसाठी प्रभूची। हा पिता परमेश्वरा, तुम्हाला धन्यवाद की तुम्ही आम्हाला एक सुंदरशी आई दिल्याबद्दल। खरोखर पिता परमेश्वरा, त्यांनी आम्हाला सांभाळत असताना प्रभूची त्यांना लागणारे प्रत्येक शक्ती, सामर्थ्य आणि बुद्धी तुम्ही द्या पिता परमेश्वरा। हो पिता परमेश्वरा, तुम्ही प्रत्येकाच्या आईला आशीर्वादित करा प्रभूची पिता परमेश्वरा। त्यांचे जे बिझनेस असतील पिता परमेश्वरा, जे ते काम करत असतील पिता परमेश्वरा, त्यांच्यामध्ये त्यांना तुम्ही आशीर्वादित करा। हो प्रभू, आम्ही तसंच प्रार्थना करतो आमच्या देशासाठी पिता परमेश्वरा। या देशावर प्रभूची जी महामारी आली आहे पिता परमेश्वरा, तुम्ही या महामारीपासून प्रत्येकाला वाचवा पिता परमेश्वरा। प्रभूची जे पण वॅक्सिन आली आहे पिता, ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सहाय्यता आणि मदत करा प्रभूजी। या काळामध्ये काम करताना प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना पिता, प्रत्येक नर्सला, डॉक्टरांना आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू। तुमचं वचन सांगते की तुम्ही रोगमुक्त करणारे परमेश्वर हा प्रभूजी। आम्ही प्रार्थना करतो की आज या ज्या जगावर पिता परमेश्वरा जे पण रोग आला आहे पिता, त्याच्यापासून तुम्ही प्रत्येकाला चंगाई द्या, प्रत्येकाला छुटकारा द्या पिता परमेश्वरा, कारण तुमच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे प्रभूजी पिता, तुमच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे पिता परमेश्वरा। प्रभू, आम्ही प्रार्थना करतो तसंच पिता परमेश्वरा आमच्या चर्चसाठी प्रभूजी, आमच्या चर्चला तुम्ही आशीर्वादित करा प्रभू। या कलीसियाला तुम्ही अधिक उन्नती द्या पिता परमेश्वरा प्रभूजी। आमच्या डीएस सरांसाठी आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वरा। ही कलीसिया सांभाळत असताना प्रभू त्यांना लागणारी प्रत्येक शक्ती, सामर्थ्य तुम्ही द्या पिता परमेश्वरा। प्रभू, त्यांनी जे नवीन नवीन प्लान करत आहेत प्रभूजी, ते सर्व तुम्ही सक्सेस करा पिता परमेश्वरा। हो पिता, तसं आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी आमच्या कलीसियासाठी पिता, प्रत्येका मेंबरला तुम्ही आशीर्वादित करा प्रभूजी। प्रत्येकाचे काम, प्रत्येकाचे व्यवसाय पिता परमेश्वरा सुरक्षित चालू द्या प्रभूजी। तसंच आम्ही प्रार्थना करतो एम साठी पिता परमेश्वरा प्रभूजी। आम्ही आमची जबाबदारी सांभाळत असताना प्रभूजी आम्हाला लागणारे प्रत्येक शक्ती, सामर्थ्य तुम्ही द्या पिता परमेश्वरा। प्रत्येका लीडरला आम्ही तुझ्या हातात देतो। आम्ही तसंच प्रार्थना करतो पिता आमच्या देशाचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ पिता परमेश्वरा प्रभू, ते जे निर्णय घेत आहेत पिता परमेश्वरा, ते जनतेसाठी पिता परमेश्वरा चांगले असावा असं तुम्ही करा पिता परमेश्वरा। हा प्रभूजी, त्यांच्यामधले प्रत्येक वादविवाद तुम्ही मिटवा पिता परमेश्वरा, आणि या देशाला पिता परमेश्वरा तुम्ही सुरक्षित करा प्रभू। आम्ही तसंच प्रार्थना करतो बाप्पा, आता हे पेरणीचे दिवस चालू आहेत पिता परमेश्वरा प्रभूजी। जे शेतकरी पेरणी करत आहेत बाप्पा, त्यांना तुम्ही आशीर्वादित करा, त्यांच्या कामाला तुम्ही यश द्या पिता, आणि या वर्षी पिता चांगले पीक येण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वरा प्रभू। आम्ही तसंच प्रार्थना करतो आजच्या वचनासाठी प्रभू, आजचं येणारं वचन तुम्ही आशीर्वादित करा प्रभूजी। आम्ही ते फक्त ऐकून नाही तर आमच्या जीवनामध्ये
जीवनामध्ये लागू करण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत करा. वचन सांगणाऱ्या मुखाला तुम्ही स्पर्श करा प्रभूजी. तुमचा पवित्र आत्मा आज आम्हाला वचनाद्वारे बोलू द्या पिता परमेश्वरा. प्रभू इथं बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा पिता परमेश्वरा. आणि हो प्रभूजी, इथून पुढचा आम्ही संपूर्ण वेळ तुझ्या हातात देत आहोत. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या योजनेनुसार आम्हाला चालवा. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुमच्या हातात देऊन ही लहानशी आणि छोटीशी विनंती प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर दे आणि जे आपला नुकसान सोडले आहे तसेच आमच्याने आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास टपसून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने करो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. थैंक यू अंजलि. इस समय हम आरी बारी का शास्त्र पढ़ेंगे. भजन संहिता 39 1 से लेकर 13 हमारे लिए अलीशिबा पढ़ेंगे. भजन संहिता क्रमांक 39 1 से लेकर 13 तक हम पढ़ेंगे. मैंने कहा, मैं अपनी चाल चलन में चौकसी करूंगा ताकि मेरी जीभ से पाप न हो. जब तक दुष्ट मेरे सामने है तब तक मैं लगाम लगाए अपना मुंह बंद किए रहूंगा. मैं मुंह धारण कर गूंगा बन गया और बुराई की ओर से भी चुप्पी साधे रहा और मेरी पीड़ा बढ़ गई. मेरा हृदय अंदर ही अंदर जल रहा था. सोचते सोचते आग भड़क उठी. तब मैं अपनी जीभ से बोल उठा, हे प्रभु, मेरे अंत मुझे बता दे, मेरे जीवन काल की सीमा क्या है, मुझे बता दे कि मेरा जीवन कितना धनभंगुर है. देख, तूने मेरी आयु 42 भर की रखी है और मेरी अवस्था तेरी दृष्टि में कुछ है ही नहीं. सचमुच सब मनुष्य कैसे भी स्थिर क्यों न हो तो भी व्यर्थ ठहरे हैं. निस्संदेह मनुष्य छाया जैसा चलता फिरता प्राणी है. निस्संदेह वह नहीं उत्तेजित है, होता है कि जानता कि कौन उसे भोगेगा. अब हे प्रभु, मैं किस बात की बाट जो हूँ? मेरी आशा तो तेरी ओर लगी है. मेरे समस्त अपराधों से मुझे मुक्त कर, मुझे मुंह के लिए तिरस्कार का पत्रा न बनाने दे. मैं गूंगा बन गया और मुंह न खोला, क्योंकि यह काम तू ही ने किया है. हमने जो हाथ में पकड़ ली है, उसे पकड़ ले, क्योंकि मैं तेरे हाथ की नाव से भस्म हुआ जाता हूँ. जब तू मनुष्य को अधर्मी के कारण डांट डपट कर ताड़ना देता है, तब तू उसकी सुंदरता को पतंगे के समान नष्ट करता है. सचमुच सब मनुष्य वृथाभिमान करते हैं. हे यहोवा, मेरी प्रार्थना सुन और मेरी वाणी पर आराम करना. मेरा आवाज सुनकर शांत हो जाए, क्योंकि मैं तेरे संग एक परदेशी यात्री की नाई रहता हूँ और अपने सब पुरखाओं के समान विदेशी हूँ. अंतिम वचन हम सब मिलकर पढ़ेंगे. इससे पहले कि मैं यहाँ से चला जाऊँ और न बचाऊँ, मुझे बचा ले, जिससे मैं प्रतिदिन जीवन प्राप्त करूँ. आमीन. इस समय हम फिर से एक बार परमेश्वर की स्तुति के लिए उपासना संगीत गीत क्रमांक 457 साथ मिलकर गाएंगे. Yahweh, Yahweh,
इस समय हम आज के मनन के लिए चुना हुआ शास्त्र भाग पढ़ेंगे। इफिसियो इसका छठा अध्याय 2 और 3 वचन। इफिसियो इसका छठा अध्याय 2 और 3 वचन हमारे लिए मराठी में भाई रितेश पढ़ेंगे, हिंदी में आरती और इंग्लिश में भाई शालेम पढ़ेंगे। इफिस्करास पत्र ह्याचा 6वा अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचू। मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे। आपला बाप व आपली आई याचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे। अभिवचन असलेली हीच आपली आज्ञा आहे। आमेन। इफिसियो इसका 6वां अध्याय 2 और 3। अपनी माता और पिता का आदर कर, यह पहली आज्ञा है, जिसके साथ तो प्रतिज्ञा भी है कि तेरा भला हो और तू धरती पर बहुत दिन जीवित रहे। आमीन। Let us read the word of God. Ephesians chapter 6 verse 2 and 3. Honor your father and mother, which is the first commandment with a promise, so that it may turn out well for you and that you may live long the earth. Amen. थैंक यू भाई। इस समय हम प्रेजेंट वर्शिप में जाएंगे। उस महान परमेश्वर की स्तुति हम सब मिलकर करेंगे। बड़े ही आनंद और हर्ष के साथ हम सब लोग उसकी स्तुति करेंगे। आइए हम परमेश्वर के नाम को ऊंचा उठाएंगे। उस खुदा बाप के नाम को अपने ऊंचे स्वर से उसके नाम को हम ऊंचा उठाएंगे। परम पिता की हम स्तुति गाएंगे। इस गीत को हम गाएंगे गीत नंबर 59 सॉन्ग बुक में से। सा
यीशु आप रहोगे साथ इस गीत को हम गाएंगे। जोर से उल्लास से हम गाएंगे। समय सबको खड़े रहने विनती करता हूँ। इस समय हम गीत को गहरे प्यार से तूने प्यार किया, इस गीत को हम गाएंगे।
वचनों का साथ है प्रभु जी। आपने सुंदर सा दिन दिखाया प्रभु जी, इसलिए आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। आप उनसे प्यार करते हैं प्रभु जी। आपने हमारे लिए मारे गए, गाड़े गए और फिर से आपने तीसरे दिन जो उठा प्रभु जी, इसलिए आपका धन्यवाद देते हैं प्रभु जी। प्रभु जी हम यहाँ पे इकट्ठा है प्रभु जी, सिर्फ आपके नाम की महिमा करने के लिए इकट्ठा है प्रभु जी। आपके और सिर्फ आपके नाम को ऊंचा होने दीजिए प्रभु जी। प्रभु जी हमारे सारे पापों को, हमारे सारे अपराधों को हम आपके सामने लाते हैं प्रभु जी। आप हमें माफ़ कर दीजिए प्रभु जी। प्रभु जी हम आपके सामने मिट्टी की धूल है प्रभु जी, फिर भी आप उनसे प्यार करते हैं, इसलिए आपका धन्यवाद देता हूँ प्रभु जी। प्रभु जी हम इस कलीसिया के लिए मांगते हैं प्रभु जी, सारे स्पेशली प्रभु जी इस कोविड के लिए मांगते हैं। आपने हम सबको अब तक इस कोविड से बचा रखा है, इसलिए आपका धन्यवाद देता हूँ प्रभु जी। प्रभु जी आगे का दिन आपके हाथ में सौंपता हूँ, इस विनती को करता हूँ प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, सुना विनय कीजिए। इस समय हम अपने स्थानों पर बैठेंगे। जिस तरह हम जानते हैं आज का दिन मदर्स डे हम मना रहे हैं, बड़े आनंद के साथ हम यूथ इस मदर्स डे को मना रहे हैं। तो हमारी सभी चर्च की माताओं को मैं यमाज की ओर से मदर्स डे की शुभकामनाएं देता हूँ। विशेष दिन के उपलक्ष्य में मैं हमारे चर्च के आत्मिक माता हमारे DS मैम को वचनों के द्वारा मार्गदर्शन करने के लिए आगे बुलाता हूँ। आगे का वक्त मैं उनके हाथ में देता हूँ। आपण प्रार्थना करू। हे आमच्या परमपवित्र दयाळू परमेश्वरा बापा, आतापर्यंत सांभाळल्यास परमेश्वरा आणि या पवित्र दिवशी परमेश्वरा बापा तुझ्या मंदिरामध्ये परमेश्वरा तू आम्हाला पुन्हा एकदा परमेश्वरा तुझ्या वचन सांगण्यासाठी परमेश्वरा मला संधी दिली, त्यासाठी तुला धन्यवाद देते बापा। तुझे उपकार म्हणते परमेश्वरा बापा। विशेष प्रकारे कठीण काळामध्ये तो मला प्रत्येकाला सांभाळतोस परमेश्वरा, प्रत्येकाचं संरक्षण केलंस परमेश्वरा, प्रत्येकाची काळजी घेतोस, त्यासाठी देखील तुला धन्यवाद देते बाप्पा। विशेष प्रकारे आज मदर्स डे आम्ही आमच्या चर्चमध्ये साजरा करत आहे बाप्पा। त्यानिमित्ताने परमेश्वर तुझ्याकडे मागते बाप्पा की आमच्या चर्चच्या सर्व मातांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर परमेश्वरा, त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे बाप्पा, चांगलं आरोग्य दे बाप्पा। त्याचप्रमाणे विशेष प्रकारे ज्या वृद्ध माता आहेत त्यांच्यासाठी मागते बाप्पा, या उतार वयामध्ये त्यांच्याबरोबर राहा बाप्पा, त्यांचा आधार तू हो बाप्पा, त्यांची काठी तू हो परमेश्वरा। आणि बाप्पा प्रत्येक आईला परमेश्वरा तू विशेष प्रकारे बाप्पा आशीर्वादित केलेस असा माझा विश्वास आहे परमेश्वरा। त्याचप्रमाणे आमच्या चर्चच्या ज्या काही इतर कोणी लहान मोठे बाप्पा व्यक्ती असतील त्या सर्वांना देखील आशीर्वादित कर बाप्पा, प्रत्येकाच्या गरजा तू पूर्ण कर बाप्पा। विशेष प्रकारे आजचं वचन आशीर्वादित कर बाप्पा, वचन सांगण्यासाठी बाप्पा मला सहाय्य कर परमेश्वरा बाप्पा। आणि बाप्पा मी नाही तर माझ्याद्वारे तू बोल बाप्पा। ही नम्र विनंती आमचा धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागितली म्हणून तोही आमेन। सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे आमच्या ज्या काही चर्चच्या माता आहेत त्यांना देखील आजच्या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा देते। आणि आजचा दिवस आपण मे महिन्याचा रविवार आपण नेहमी चर्चमध्ये साजरा करतो, पण काही हरकत नाही। आज आपल्याकडे सोय आहे की आपण ऑनलाईनद्वारेही आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो, आपण देवाचं वचन ऐकू शकतो, त्यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद देते। प्रत्येक वर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार आपण सर्वजण मदर्स डे म्हणून साजरा करतो। आणि याची सुरुवात कुठे जरी तर अमेरिकेत झाली आणि ती सर्वप्रथम ॲना जर्विस या मुलीने केली। तिने स्वतः तर कधी लग्न नाही केलं, पण असं म्हटलं जातं की तिचं तिच्या आईवर खूप प्रेम होतं। आणि जेव्हा तिची आई वारली तेव्हा तिने तिच्या स्मरणार्थ तिने फ्युनरल ठेवलं, त्याच्यामध्ये कबरेवर खूप सफेद रंगाची तिने फुलं ठेवली आणि जे कोण तिथे जमलेले त्या सर्वांना देखील तिने एक एक फूल दिलं, जेणेकरून त्यांनी ते तिच्या आईच्या कबरेवर द्यावं। आणि तिथे जमलेल्या सर्वांनी मग असं ती फुलं तिच्या आईच्या कबरेवर ठेवली, कारण तिच्या आईला सफेद रंगाची असं म्हणतात की सफेद रंगाची फुलं खूप आवडायची। आणि त्याच्यानंतर ही प्रथाच पडली आणि त्यानंतर 2-3 वर्ष सतत तिने असं म्हणजे केलं की त्या दिवशी ती सर्वांना बोलवायची आणि सफेद रंगाची फुलं द्यायची। आणि हे कार्यक्रम सर्वांना असं आवडायचं की चांगलं वाटायचं सर्वांना की अशा प्रकारे आपल्या आईच्या स्मरणार्थ एक दिवस आपण करतोय। आणि नंतर तिने काय केलं की सर्व आयांना हा दिवस ट्रिब्यूट म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि तिने म्हटलं की हा दिवस आपण मायवर म्हणून साजरा करू। आणि तिने खूप कॅम्पेन केले, प्रचार केला की हा दिवस एक नॅशनल हॉलिडे म्हणून आपल्या म्हणजे इथे साजरा करावा। पण पहिले तर ही गोष्ट कोणी मान्य नाही केली,
पण नंतर 1941मध्ये त्यांनी ठरवलं की मे महिन्याचा हा दुसरा रविवार आपण मदर्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करूया. तर म्हणजे या दिवशी आपण आपल्याला सर्वांना माहिती की आईच्या प्रती आपण सर्व प्रेम आपल्या मनामध्ये आहे, सन्मान आहे. पण विशेष प्रकारे हा एक दिवस म्हणजे विशेष प्रकारे आपण तो तिला सन्मान दाखवतो, आपलं प्रेम दाखवतो, आपण तिला खूप स्पेशल फील करवतो. आणि जे काही तिने आपल्यासाठी केलेलं आहे, जे प्रेम दिलेलं आहे, त्यासाठी काय करतो आपण तिला धन्यवाद देतो. आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करतात. कोणी आपल्या आईला भेटवस्तू देतात, कोणी गिफ्ट देतात, कोणी ग्रीटिंग देतात, काही जण फुलं देतात, तर काही जण आपल्या आईला म्हणजे जेवायला बाहेर घेऊन जातात आणि आपापल्या परीने अशा रीतीने सर्वजण हा दिवस साजरा करतात. आणि असं म्हटलं जातं की या जगात कोणी आपल्यावर जर सगळ्यात जास्त निस्वार्थ रीतीने प्रेम करतं, जे प्युअर प्रेम असतं, ती फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आईच असते. आणि म्हणतात की आईच्या मायेचा पदर मुलांसाठी कधीही कमी पडत नाही. आणि आईच्या प्रेमाची तुलना या जगात आपण कुठल्याही गोष्टीसाठी करू शकत नाही. कारण तिचं मूळ म्हणजे तिच्यासाठी सर्व काही असतं. ती जे काय करते ते आपल्या मुलाच्या आनंदासाठी करते. आणि आपल्या मुलंच म्हणजे जे सर्वस्व असतं. आणि आपल्या मुलाच्या आनंदासाठी ती सर्व जगाशी लाटण्यासाठी तयार असते, है की नाही. मूल जन्माला आल्यापासून ती त्यासाठी सर्व काही करते. त्याला सांभाळते, त्याची काळजी करते, त्याला दूध पाजते, अंघोळ घालते, त्याच्यासाठी खेळते, त्याला झोपवते, त्याच्यासाठी जागरण करते. आणि जसं जसं ती मुलं मोठी होतात तसं तसं त्यांना ती शिक्षण द्यायला सुरू करते, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवते, त्यांना काय चांगलं आहे काय वाईट आहे याच्यामधला फरक शिकवते. जर आईचं मुलं आजारी पडलं तर ती रात्रभर जागते त्यासाठी आणि सतत देवाकडे प्रार्थना करते आपल्या मुलांसाठी. मुलं सुखात असो की दुःखात ती कधीही त्यांची साथ सोडत नाही असं म्हटलं जातं. ती नेहमी त्यांना बघते की त्यांना आपल्या मुलांना काय पाहिजे, काय नको आहे, त्यांना काय आवडतं, त्याच्या सर्व आवडीनिवडी ती जपत असते, है ना. आणि स्वतःला ती भले आपल्याला कमी असेल तरी चालतं, पण ती कधीही मुलांना कमी पडू देत नाही. ती नेहमी मुलांना काय करते, चांगल्या आणि उत्तम गोष्टी द्यायचा प्रयत्न करते. भले तिला स्वतःला किती त्रास होऊ दे, पण ती सर्व त्रास सहन करते. पण मुलांमध्ये कधी आपल्या मुलांना त्रास होऊ देत नाही कुठल्या गोष्टीसाठी, आहे की नाही. आणि आपल्या मुलांनी जीवनामध्ये चांगलं ह्युमन बिईंग म्हणून जगावं त्यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आई देवाने मनुष्याला दिलेली काय आहे, एक अनमोल देणगी आहे, की नाही. आणि जी आई आपल्यावर उपकार करते त्याची परत वेळ आपण कशाला तरी करू शकतो का? पण कुठल्याही गोष्टीने आपण आयुष्यभर करू शकत नाही. देवाने आईची निर्मिती लेकरांची काळजी करण्यासाठीच या जगात केली असं म्हटलं जातं. आणि असं म्हणतात की आईशिवाय हे जग अधूर असतं. एक म्हण आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. असं काय म्हटलं जातं की माणसाकडे सर्व काही असेल, किती पण पैसे असतील, त्या पैशाने तो सर्व विकत घेऊ शकतो. पण आई विकत घेऊ शकतो का? आईचं प्रेम विकत घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत, है की नाही. आणि कारण आईचं प्रेम हे कसं असतं की आपण कुठेच आपल्याला मिळत नाही. आणि मला लहानपणापासून एक नेहमी गोष्ट सांगायची. ती गोष्ट अशी होती की एका मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं. तो म्हणतो की मी तुझ्या खूप प्रेम करतो, तू काही पण मला सांग, मी तुझ्यासाठी करेन. मग ती मुलगी विचार करते की खरंच तू माझ्या प्रेम करतं, ते काम कर, तुझ्या आईचं काळीज आहे ना ते कापून माझ्यासाठी घेऊन ये. मग तो मुलगा म्हणतो ठीक आहे. सर्वांनी ऐकली पण असेल, पण तरी मी म्हणजे सांगू शकते कारण माझी नेहमी मलाही सांगायची. तर तो आपल्या आईचं काळीज कापून घेऊन येतो आणि रस्त्यावर त्याला ठेच लागल्यामुळे तो पडतो. पण त्याच्या आईच्या काळजातून असाच आवाज येतो की बाळा सांभाळून जा, तुला लागलं तर नाही ना, तुला पुढे हे झालं तर नाही ना. म्हणजे असं आईचं मन असतं, हे की नाही, की तिला भले किती मुलांनी त्रास देऊ पण तिच्या मनातून मुलांसाठी कधी पण चांगले प्रेमाचे काळजीचे शब्द निघतात, हे की नाही. आणि जर आपल्याकडे असं कोणी आहे की आपण ज्यांना आई आणि बाबा म्हणू शकतो अशा व्यक्ती जर आपल्या जीवनात आहेत तर आपण खूपच आशीर्वादित व्यक्ती आहोत, हे की नाही. आणि इथे बऱ्याच आयांबद्दल प्रसिद्ध गोष्टी आहेत, पण इथे माझी एक आवडती गोष्ट की मला सांगावीशी वाटते ती म्हणजे शिवाजी राजाच्या काळातील. त्या काळामध्ये काय झालेलं सर्वांना माहिती असेल, इतिहासातली प्रसिद्ध गोष्ट हिरकणीच्या बुरुजाची, की एक गवळण असते ती दूध द्यायला कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त शिवाजी महाराजांच्या गडावर येते. आणि तेव्हा काय होतं, तिने पहिल्यांदा तो गड बघितलेला असतो. गड फिरण्याच्या नादामध्ये ती विसरून जाते की संध्याकाळची गडाचे दरवाजे बंद होणार, नंतर कोणी बाहेर जाऊ शकत नाही. आणि एक तोफ वाजते आणि गडाचे दरवाजे बंद होतात. आणि ती खूप हे होते, टेन्शनमध्ये येते की मला आता जायचंय घरी. ती पारेकरांना किल्ल्याच्या खूप विनंती करते की मला माझ्या घरी जाऊ द्या.
कोणीच नाही, तिला सारखं ते बाळ दिसत असतं. पण ते भारेकरी म्हणते की असा नियम आहे की एकदा तो फसली तर ना कोणी आत येऊ शकत ना कोणी किल्ल्यातून बाहेर जाऊ शकत, हे की नाही. मग ती खूप विचार करते काय करावं. ते भारेकडे तिला हाक मारतात की थांब, जर आपण मारायसारखी करू. तर नंतर येऊन बघतात ती कुठेच नसते. ती जाते आणि तिला किल्ल्यावर एक म्हणजे कडा दिसते. त्या कडावरून रात्रीच्या अंधारात तिला खाली काय आहे काही दिसत नाही, पण ती सरळ आपल्या जीवाची पर्वा न करता असं म्हणतात की तो कडा उतरायला सुरू करते. तिच्या हातात काटे कुठे रुसत असतात, रक्तबंबाळ होत असते, कुठे तिचे कपडे फाटत असतात. तिला काही दिसत नाही, तिला फक्त आपलं बाळ दिसतं जे पाळण्यात झोपत आहे. आणि ती ते उतरून आपल्या घरी धावत जाते आणि त्या बाळाजवळ घेऊन त्या दूध पाजते असं म्हटलंय. आणि जेव्हा सकाळी राजांना ही गोष्ट समजते, शिवाजी राजांना, तेव्हा ते तिला बोलवतात, तिचा सन्मान करतात. तिला त्या जिकडून उतरते त्या बुरुजाला त्यांनी काय तिचं नाव देतात, हिरकणीचं बुरुज. आणि त्यांनी सुंदर गोष्ट विचारली की आता तुम्ही मला पुन्हा उतरून दाखवू शकते का हे किल्ल्यामध्ये. ती म्हणते आता नाही उतरू शकत, कारण आता मला खोल दरी दिसते आणि काल मला फक्त माझ्या पाळण्यामध्ये दिसत होतं, म्हणून मी काल उतरली. म्हणजे खूप छान रीतीने गोष्ट, खूप इतिहासात प्रसिद्ध अशी गोष्ट आहे. आणि हे खरंच आईचा सन्मानाबद्दल आहे. आणि ह्या वात्सल्याला सन्मान किती राजांनी स्वतः सन्मान दिलेला आहे आईच्या वात्सल्याला. आईच्या प्रेमावर खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. आणि माझ्या आईचं पण आवडतं हे पुस्तक होतं की श्यामची आई म्हणून. श्यामची आई जगप्रसिद्ध पुस्तक आहे. कारण या पुस्तकामध्ये मातेबद्दल काय आहे, प्रेम भक्ती दाखवलेली आहे, मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, मातेचा महिमा सांगितलेला आहे, तिच्याबद्दलचा जिव्हाळा आणि संस्कार तिने दिलेले आहेत त्या श्यामला. ते वाचून कोणाचंही मन भरून येईल. असं म्हणतात की त्या पुस्तकातलं तुम्ही कुठलंही पान उघडा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. एवढं सुंदर रीतीने साने गुरुजींनी ते पुस्तक तुरुंगात असताना लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे मी आणखी एक आईचा इथे उल्लेख करायची माझी इच्छा आहे, ती म्हणजे सुसान्ना वेस्ली. आणि या आईवर लिहिलेलं पुस्तक देखील जगप्रसिद्ध झालेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना सुसान्ना वेस्लीबद्दल माहिती आहे. ती कोणाची आई होती तर मेथडिस्टचे आपले फाउंडर आहेत जॉन वेस्ली यांची आई होती. तिला खरोखर एक महान आणि आदर्श आई म्हणून सर्व जगात तिला सन्मान मिळतो. का? कारण आपण तिच्यावर लिहिलं जेव्हा पुस्तक वाचतो, मी स्वतः वाचलं आहे, पण माझ्या लहानपणी वाचले. खूप मला म्हणजे काही काही गोष्टी मला आठवतात. आणि या पुस्तकामध्ये खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे की तिने आपल्या मुलांवर कसे संस्कार दिले, कसं त्यांना शिकवलं. हे ठीक आहे की आपण या जगात शिकतो तेव्हा आपण जगिक शिक्षण घेतो, पण जी आई आपली गुरु असते ती जे आपल्याला शिक्षण देते, संस्कार देते ना, ते सर्वांना आयुष्यभरासाठी कामा पडतात. आणि सुसान्ना वेस्लीने कशा प्रकारे मुलांना संस्कार केले, कशी तिची शिकवायची पद्धत होती, तिने मुलांना कशा प्रकारे देवळामध्ये वाढवलं, कसं त्यांना डिसिप्लिन लावलं, यामुळे सर्व जगभरामध्ये काय करतात, एक आई म्हणून सगळेजण तिचे कौतुक करतात. तिला 19 मुलं झालेली, पण त्यातली 9 लहान, कोणी मोठं असताना मरण पावली आणि 10 जण जिवंत राहिली ज्यांचा तिने सांभाळ केला. त्याच्यामध्ये 7 मुली होत्या आणि 3 मुलं होती असं म्हटलं जातं. आणि तिच्या पुस्तकात लिहिलंय की जसं मुलाला बोलता आलं, जसं मूल बोलायला शिकलं, तसं ती त्यांना काय शिकवायची, प्रभूची प्रार्थना तिने पहिलं शिकवायला सुरुवात, असं त्यांना बोलताच आली पाहिजे. आणि नंतर मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना ती काय शिकवायची, स्तोत्र वाचायला शिकवायची, गायला शिकवायची, जुना करार वाचायला शिकवायची. आणि ह्या गोष्टी त्यांना आल्याच पाहिजे जसं ती बघायची. आणि जसं तिची मुलं 5 वर्षाची व्हायची त्यांना सर्व काही वाचता आलं पाहिजे असं तिने कंपल्सरी असं तिने ह्याच्या गोष्टीकडे ती लक्ष द्यायची. तिने मुलांना देवामध्ये वाढवलं, शाबाराचं पालन करायला शिकवलं, वेगवेगळ्या प्रसंगावर प्रार्थना कशी करतात हे शिकवलं. त्याच्यानंतर जसं तिची मुलं शाळेत जायला लागले तसं ती हे बघायची की आपले मुलं पूर्ण मन लावून अभ्यास करतात की नाही, या गोष्टीवरती विशेष प्रकारे लक्ष द्यायची. आणि ती मुलांसाठी दरवेळेस क्वेश्चन आन्सरचा एक सेशन ठेवायची, ज्याच्यामध्ये मुलं तिला प्रश्न विचारायची आणि ती त्यांना उत्तर द्यायची, हे की नाही. आणि तिच्या घरामध्ये अशी पद्धत होती की जे मोठे लेकर आहेत त्यांनी लहान लेकरांना अभ्यासामध्ये मदत करायची, त्यांना शिकवायचं. अशा प्रकारे तिने सर्व मुलांना वळण लावून ठेवलेलं. सर्व मुलांच्या खायच्या, प्यायच्या, झोपायच्या सर्व वेळा म्हटलं होतं की फिक्स टायमिंग होता. एवढं तिने डिसिप्लिन मुलांना लावून दिलेलं, हे की नाही. तिने मुलांना क्षमा करायला शिकवलं, दुसऱ्यांना दया करायला शिकवलं, दानधर्म करायला शिकवलं. आणि अशा खूप संस्कार तिने मुलांवर केले. आणि प्रत्येक मुलासाठी असं म्हटलं जाते की ती एक तास असं राखून ठेवली आणि संध्याकाळचा वेळ प्रत्येक वेगवेगळ्या मुलासाठी ती राखून ठेवायची. असं तिने खूप सुंदर रीतीने मुलांना शिक्षण दिलं. खरंच वाचण्यासारखं पुस्तक आहे, तुम्हालाही मिळालं तर तुम्ही नक्की ते पुस्तक वाचा. आणि तिने कधी आपल्या मुलांमध्ये भेदभाव केला नाही. जे शिक्षण तिने मुलांना दिलं त्या काळामध्ये तेच तिने आपल्या मुलींनाही दिलं.
आणि म्हणूनच तिला महान असं आई म्हटलं जातं आहे की नाही. आणि मग आपल्याला माहितीच आहे की तिच्या मुलाने जॉन वेस्लीने मेथडिस्टसाठी किती मोठी क्रांती केली, किती मोठी चळवळ केली. म्हणजे अशा जेव्हा आईचे संस्कार असतात तेव्हा त्याची मुलं पण तशीच असतात. त्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांची मुलं एवढी जगामध्ये महान व्यक्ती म्हणून बनतात हे की नाही. आणि आता आपण आपल्या आजच्या वचनांकडे येऊ. इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय 2 आणि 3 वचन मी पुन्हा एकदा वाचते. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, कारण की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा होय हे की नाही. देवाने 10 आज्ञांमध्ये पण आज्ञा दिलेली आहे की आपण आपल्या आईचा आणि बापाचा मान राखावा है ना, जेणेकरून आपण दीर्घायू आपलं कल्याण होऊ. आणि त्याच्या आज्ञा तर दिलेली आहे पण त्याच्या संगती या आज्ञेमध्ये अभिवचन पण आहे. काय आहे, देवाने आपल्याला वचन दिलंय की आपण कल्याण होईल आणि आपण दीर्घायू होऊ की नाही. आणि जर आपण कसं आपल्या आई वडिलांना वागवतो आता ह्याच्यावर आहे. आपण जर आपल्या आई बापाचा मान राखला, त्यांना रिस्पेक्ट दिला तरच आपण दीर्घायू होऊ. आणि जर नाही राखला तर देवाने सरळ सांगितलं की याचा अर्थ तुम्ही होणार नाही. आता मान राखणं म्हणजे नक्की काय करायचं हे की नाही. म्हणजे आपल्या आईवर आपल्या बापांवर आपण प्रेम करायचं. आणि ते पण कसं करायचं, निस्वार्थ रीतीने करायचं. असं नाही की जर आपल्यासाठी जर केलं आपल्या आईने तर करायचं, आपलं ऐकलं सर्व, आपल्या गरजा भागवल्या तरच बाबा आईला रिस्पेक्ट द्यायचा. आणि आपलं ऐकत नाही, आपल्याला हे करत नाही तर नाही द्यायचं. तसं नाही. आपली आई कशी आपल्या निस्वार्थ प्रेम करते तसंच प्रेम आपणही तिच्यावर करायला पाहिजे. आपण तिला मिठी मारायला पाहिजे, आपण तिला समजून घेतलं पाहिजे आणि तिला नेहमी सांगितलं पाहिजे की आपण तिच्यावर किती प्रेम करतो. आणि जे काही ते आपल्याला सांगते, जसं ती आपली लक्षपूर्वक ऐकायची लहान असताना, तसं आपणही तिचं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे की तिचं काय म्हणणं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये तिचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे तिला सांगितलं पाहिजे. जर तिला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे तर आपण त्याच्यावर वेळेस तिला काळजी घेतली पाहिजे, तिला औषधं दिली पाहिजे ठीक आहे. तिला तिच्या कामांमध्ये मदत केली पाहिजे. तर तिला काय कुठली गोष्ट पाहिजे तर आपण आणून दिली पाहिजे, तिला सहकार्य केलं पाहिजे. आणि आज बऱ्याच आया घरचं पण बघतात, बाहेर पण काम करतात, त्यांना खूप स्ट्रेस होतो, त्या खूप टेन्शनमध्ये असतात. एक तर बाहेर त्यांना ऑफिसमध्ये दिवसभर त्रास झालेला असतो, मानसिक तणावामध्ये असतात, त्यांना त्यांचे बॉस बोलतात आणि परत त्या थकून आल्यानंतर त्यांना घरचं पण काम पडतं. आणि अशा प्रकारे त्या आयांसाठी विशेष प्रकारे मुलांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे की नाही. जर त्यांचे हातपाय कधी दुखतात तर त्या दाबून पण दिले पाहिजेत, कारण आम्ही पण आमच्या आईसाठी करायचो असं. माझ्या घरी डोकं दुखतं तर डोकं दाबून दिलं पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. आणि हे सर्व करून देव काय म्हणतो, अशा सर्व पद्धतीने आपण तिला रिस्पेक्ट करू शकतो. तिला हेच करणं म्हणजे आई आपल्या वडिलांना मान दिल्यासारखं आहे की नाही. आणि देवाने काय सांगितलं, जर मान देणार तर एवढं अभिवचन दिलंय की आपण आपलं कल्याण होईल आणि आपण दीर्घायू होऊ. आणि देव जे वचन देतो ते कधी पण देव पाळतो. देव कधी खोटं अभिवचन कोणाला देत, कारण तो देव आहे, परमेश्वर आहे, तो खोटं बोलत नाही. जर आपण करणार तर निश्चितच देव आपल्याला देणार. देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. आणि आज आपल्याला माहिती सगळीकडे करोना झालाय हे की नाही. तर सर्व लोक कशाला घाबरलेत, आज मृत्यूलाच घाबरलेत ना. आणि मग सर्वांना असं वाटतं की आपलं आयुष्य खूप मोठं असावं. मग लोक काय करतात, सकाळी सकाळी उठून वॉकला जातात, जिमला जातात, नंतर व्यायाम करतात, मग नंतर चांगलं चांगलं खातात पितात. कोणी काय सांगितलं हे घे ते घेतात, या विटॅमिनच्या गोळ्या खातात. पण या सगळ्या गोष्टीने आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे का? देवाने काय सांगितले, कुठल्या गोष्टीने दीर्घायुष्य मिळणार, सरळ सांगितले की आपण जर आपल्या आईला मान देऊ तरच आपल्याला देव दीर्घायुष्य देईल की नाही. त्याचप्रमाणे कलेसीकरास पत्र याचा 3 अध्यायाच्या 20व्या वचनात असं म्हटलंय की मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीमध्ये आपल्या आई बापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. जर आपण आपल्या आईची आज्ञा पाळली तरच देव आपल्यावर खुश राहणार असं देवाने सांगितलंय. आणि जर देव आपल्यावर खुश राहील तर तो आपल्याला काय करेल, आशीर्वादित करेल, आपल्या सर्व इच्छा तो पूर्ण करेल. पण जर देवच आपल्यावर खुश नाही, प्रसन्न नाही, तर आपल्याला काही मिळू शकतं का? काहीच मिळणार या जगामध्ये. त्याचप्रमाणे नीतिसूत्र याचा 23वा अध्याय 22व्या वचनात म्हटलं आहे की तू आपल्या जन्मदात्या बापाची आई व आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. तुच्छ मानणे म्हणजे काय? आपल्या आईला वाईट रीतीने बोलणे, आपल्या आईला अपमानास्पद वागणूक देणे, तिच्यावर ओरडणे, सगळ्या गोष्टी करणे. तर देव म्हणतो की तुम्ही असं आपल्या आई संगती वागू नका हे की नाही. तर त्यांचं ऐका, त्यांना रिस्पेक्ट करा. त्याचप्रमाणे निर्गम याच्या 21वा अध्याय
15व्या वचनात म्हटलेलं आहे की कोणी आपल्या बापाला वा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे. जर कोणी आपल्या आईवर हात उचलतो तर त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती जुन्या काळामध्ये, आणि किती मोठी भयंकर शिक्षा होती, हे की नाही. म्हणूनच आणि त्याच्या पुढे पण नीतिसूत्र 20:20 मध्ये म्हटलेलं आहे की जो कोणी आपल्या बापाला व आपल्या आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल. जो आपल्या आईला शाप देतो त्याला देवाने शाप दिलेला आहे की त्याचा दीप मालवून त्याला काय होईल, निबिड काळोख होईल. म्हणूनच आईच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये देव किती गंभीर आहे या सर्व वचनातून आपल्याला समजतं. पण आपण काय केलं पाहिजे की देवाला आज्ञा आपण पाळली पाहिजे, आपण आपल्या आईला मान दिला पाहिजे की नाही, जेणेकरून देव आपल्यावर खुश राहील, आपल्यावर संतोष राहील आणि सर्व आशीर्वाद आपल्याला देईल. आणि एका महान आईबद्दल बोलल्याशिवाय तर मला राहणारच नाही, ती म्हणजे मदर तेरेसा. तिच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाही. तिने काय केलं, मानवतेची सेवा म्हणजेच देवाची सेवा हे तिने आपल्या आयुष्यामध्ये तिने समजलं होतं आणि तिने आयुष्यभर मानवांची सेवा केली. ती नेहमी दुसऱ्यांसाठी जगली, हे की नाही. तिने आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या भलाईसाठी दिलं. ती परदेशात राहिलेली, वाढलेली, तिकडे तिने नर्सिंगचा कोर्स केलेला. पण त्याच्यानंतर जेव्हा ती भारतामध्ये आली तेव्हा तिने हे बघितलं, भारताच्या कडेला लंगडे, लुळे, आजारी, भिकारी, अनाथ लोक आहेत आणि त्यांना कोणी बघत नाही, त्यांना कोणी विचारत नाही. तिला मनामध्ये एवढा कळवळा आला. एक आईचं मन जसं असतं आपल्या मुलांसाठी कळवळतं तसं तिच्या मनामध्ये त्या लोकांसाठी कळवळ निर्माण झाला. ती काय करायची, खांद्यावर औषधांची झोळी घ्यायची आणि ती काय करायची, रस्त्यावरच्या त्या लोकांना पहिले तिने फुकट औषध वाटायला सुरुवात केली. जे रोगी असतील त्यांच्या ती जखम धुवायची, हे की नाही, त्यांच्यावरती पट्टी बांधायची. कुष्ठरोगी त्या काळामध्ये भयानक रोग होता, त्या रोग्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं. पण मदर तेरेसा अशा लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या जखमा पुसून पट्टी बांधून त्यांची मध्ये कार्य करायला, एवढं मोठं तिने कार्य केलेलं आहे. खूप सेवा केली. तिची संस्था होती, त्याच्या संस्थेमध्ये ते भुके लोक, जे निर्वस्त्र लोक, आंधळे, लुळे, लंगडे, बेघर, अनाथ, दारुडे, असाध्य ज्यांना स्किन प्रॉब्लेम होते, असाध्य त्या लोकांसाठी ती संस्था सेवा करायची. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी तिने वेगळा आश्रम उघडला, ज्याच्यामध्ये तिने अनेक अनाथ लेकरांना सांभाळलेला आहे. आणि त्यासाठी तिला खूप जगभरामध्ये तिला सन्मान मिळाला, तिला पारितोषिक मिळालं, तिला अनेक उपाध्या मिळाल्या. भारतामधून तर तिला पद्मश्री अवॉर्ड पण दिलेला आहे. पण लोकांनी काय केलं, तिच्या ममतेला आणि सेवेला सन्मान देऊन लोकांनी तिला मदरचा दर्जा दिला. खरोखर किती सुंदर उपाधी. मला वाटतं ही उपाधी सर्व उपाध्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे की लोकांनी तिला मदर म्हणून एक तिला दर्जा दिला, तिला उपाधी दिली, तिला नाव दिलं आणि हा तिचा मिळालेला मोठा रिवॉर्ड आहे. आणि खरोखर आज कितीतरी लोक वृद्धाश्रमात आहेत. आपण असं लहान लेकर आहेत ज्यांना आईची गरज आहे, म्हाताऱ्या आया आहेत ज्यांना मुलांची गरज आहे. आपल्याला त्यांच्यासाठी तसा कळवळ येतो का जसा मदर टेरेसाला येतो. आम्ही जेव्हा डोंबिवलीच्या चर्चमध्ये होतो तेव्हा कुटुंब होतं डॉक्टरचं. ते काय करायचे, त्यांनी एकदा त्यांना सहज फोन केला बर्थडेला विश करायला, तुम्ही कुठे? ते म्हटले आम्ही वृद्धाश्रमामध्ये आहोत. एक पाळक साहेब ते चालवतात, म्हणजे लहान लेकरं पण होते, सर्व प्रकारचे लोक तिथे होते रस्त्यावरचे आणलेले. आम्ही त्यांच्यामध्ये जातो, त्यांना तिकडे आम्ही जेवण देतो, त्यांच्या लेकरांना आम्ही चेक करतो, काही लोकांचे शाळेचे पैसे भरतो. माझे मिस्टर पण त्यांना खूप आवडलं ऐकून. त्यांनी जाऊन तिथे भेट दिली, त्या पाळक साहेबांसंगती बोलले. त्यांनी बघितलं की ते किती छान रीतीने त्या लेकरांना, म्हाताऱ्या लोकांना, आजारी लोकांना सांभाळतात. की पोलिसांनाही तिकडच्या जर कोणी रस्त्यावर भेटलं तर ते त्या पाळक साहेबांकडे आणून देतात. त्यांना माहिती आहे की खूप छान रीतीने त्यांना सांभाळ करतात. मग ह्यांनी काय त्यांच्या चर्चा कमिटी संगती बोलले आणि म्हटले की हंगामाचा जो सण असतो ना, त्या सणाच्या दिवशी आपण जे धान्य आहे ते जमा करू आणि आपण 4 महिन्याचं 5 महिन्याचं त्यांना रॅशन, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सर्व आपण त्यांना नेऊन देऊ. मग तिकडच्या कमिटीच्या लोकांनी म्हटलं ठीक आहे. मग त्या वर्षीपासून दरवर्षी आम्ही काय करायचो, हंगामाच्या सणाला ते आम्ही सर्व धान्य रेशन 4-5 महिन्याचं भरून त्यांना नेऊन त्या अनाथाश्रमामध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करून आम्ही यायचो. पण चर्चसाठी आम्ही अर्थातच वेगळं कलेक्शन करायचो. नंतर आम्ही ठाणे चर्चला आलो, तिकडच्या लोकांना सांगितलं, त्यांनाही खूप आवडलं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या घरात जुने कपडे असतील, भांडे असतील, त्यांचे ॲटलिस्ट 2 महिन्याचं रॅशन, 4 महिन्याचं रॅशन, काजू बरं सगळ्या लोकांनी आणून दिलं चर्चमध्ये हंगामाच्या सणाच्या दिवशी आणि आम्ही त्यांना नेऊन द्यायचो, हे की नाही. अशा रीतीने आपल्यालाही मनामध्ये वृद्धाश्रम जे लोक आहेत ज्यांना कोणी नाही, आज कोरोनाच्या काळात किती लोक अनाथ झाले, आपल्याला त्या लोकांबद्दल कळवळ असलं पाहिजे की नाही, आपण पण अशा लोकांसाठी काहीतरी एक आईचं प्रेम म्हणून आपण त्यांना दिलं पाहिजे की नाही. आणि आता इकडे कविताच्या 4 वही
माझ्या आवडते. मी खूप लहानपणी कविता ऐकलेली, पण आजही मला ती खूप छान आठवते. ती मला म्हणावीशी वाटते. आई प्रेमाची सावली, आई दयेचा सागर, निळा आभाळ एवढा तिच्या मायेचा पदर. आई कोणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आणि खूप सुंदर कविता आहे. याच्यामध्ये असं म्हटलं की आपण आपल्याच आईचा सन्मान करतो, पण आपण इतरांच्या आईचाही सन्मान केला पाहिजे, हे की नाही. आपण जेव्हा चर्चमध्ये येतो तेव्हा दुसऱ्यांच्या आया असतात, आपण त्यांनाही तसाच रिस्पेक्ट दिला पाहिजे जसं आपण आपल्या आईला देतो. आपण त्यांची पण काळजी केली पाहिजे, त्यांना हवं नको तर विचारलं पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो की आपल्या नांदेड चर्चच्या युथची मुलं ही खूप प्रशंसा करण्यासारखी आहेत. मी काल खूप तेच विचार करत होती की ते सर्व आयांना खूप रिस्पेक्ट करतात, तर आंटी लोकांना ते खूप काळजी करतात. चर्चमध्ये असेल काही त्यांना मदत लागली, त्यांनी काही सांगितलं की ते आणून देतात, हे की नाही. बरेच मुलं घरी जाताना विचारतात की चला आंटी मी चाललोय, तुम्हाला मी सोडू का घरी. म्हणजे अशा रीतीने मी सर्वांना खूप दुसऱ्यांच्या आयांची पण काळजी करताना बघितलेलं आहे. मला खूप आनंद होता. आपल्या चर्चची मुलं ही खूप चांगली आहे, आज्ञाकारी आहे, दुसऱ्यांच्या आयांचा त्रास समजणारी आहे. जर कोणाचं फ्युनरल झालं, सर्वात आधी MYFचे ते मुलं जातात आपले, त्यांच्या घरामध्ये त्यांना सांत्वना करतात, ते रात्रभर गाणे गातात आणि खूप प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे की असं मी कुठल्या चर्चमध्ये बघितलेलं नाही. पण मला खूप आनंद होता. आपल्या चर्चमधच्या MYFची मुलं अशी आहेत की ते आपल्या कुठल्याही आंटी लोकांना कुठलाही त्रास होऊ देत नाही, काम करू देत नाही. सर्व जबाबदाऱ्या वाढायच्या असतो, कधी कुठल्या फंक्शनमध्ये सर्व काही ते आनंदाने करण्याच्याबद्दल मी अभिनंदन करते इकडच्या युथचं, हे की नाही. आणि पण तरी आपण आईचा सन्मान हा फक्त आजच्या दिवशी का करतो, हे की नाही. आपण आजच करू नये तर आपण तो वर्षभर करावा, असं आहे की नाही. आता इथे मला एक बिझनेसमॅनचं उदाहरण सांगावंसं वाटतं. मी ऐकलेलं आहे 2-4 दिवसापूर्वीच की एक बिझनेसमॅन होता, खूप मोठा बिझनेसमॅन होता. त्याला मदर्स डेच्या दिवशी असं वाटलं की आपण आपल्या आईसाठी काहीतरी करावं. त्याची बोर्ड मीटिंग होती. त्याने काय म्हटलं ड्रायव्हरला की तू घरी जा, आईला घेऊन ये आणि मीटिंगमध्ये आण, आणि सर्व जे माझे मोठे मोठे अधिकारी आहेत कंपनीमध्ये त्यांच्यासमोर मी तिला फुल देतो आणि तिला खूप छान वाटेल अशाने. मग तो ड्रायव्हर जातो. त्या मीटिंगच्या मध्ये सुरू असताना त्याची आई येते, सर्वजण उठून टाळ्या वाजवतात. नंतर ती आई घरी निघून जाते, तिला तो बुके देतो, तिला हे करतो. मग नंतर काही दिवसांनी त्याची आई मरण पावते आणि तिची डायरी त्याला सापडते. तो वाचतो, तो म्हणतो अरे मदर्स डेच्या दिवशी तर माझी खूप खुश झाली असेल, त्या दिवशीचं वाचूया. तो पान उघडतो आणि वाचतो. त्याच्या आईने हे लिहिलेलं आहे की मला आज खूप दुःख झालेलं आहे. का तर तिच्या मुलाने तिला बोलवलं, हे सगळं ठीक आहे, सर्वांसमोर टाळे वाजवल्या, पण ती म्हणते त्या टाळे माझ्यासाठी नव्हत्या, माझ्या मुलासाठी होत्या. लोक हे बघत होते की माझा मुलगा किती चांगला आहे, पण त्याच्यापेक्षा जर त्याने मला वेळ दिला असता त्या दिवशी, तो बसून माझ्यासाठी त्याने 1 तास जरी घालवलं असतं तरी मला खूप आनंद झाला असता. कारण तो बिझनेसमन होता, पैसे कमवण्याच्या नादात तेवढा व्यस्त झालेला की त्याला आपल्या आईसाठी वेळच नव्हता. म्हणून त्याची आई फार म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये लिहिला, तो खूप त्या दिवशी रडला. असं तिने म्हणजे खूप छान, म्हणजे माझ्या मनाला टच झाली ही गोष्ट की खरोखर आपण पण आपल्या आईचा सन्मान फक्त एका दिवसापुरती करू नये, तर आपण तिला रोज सन्मान द्यावा, रोज तिच्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे, हे की नाही. आता आपण पवित्र शास्त्रामधून काही आयांची उदाहरण बघू. खरोखर खूप आपल्या आया याच्या पवित्र शास्त्रामध्ये ज्यांना धन्य म्हटलेलं आहे, ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण मी इथे 2-3 उदाहरणं देते. सर्वात पहिले आपण मोशेचं आईचं उदाहरण बघू. तिच्याबद्दल म्हटलेलं आहे की शी इज मदर विथ अ प्लॅन, हे की नाही. त्या काळामध्ये काय झालेलं की फारोने काय केलेलं की जो मुलगा जन्मला त्याला मारून टाकायचं, मुलगी जन्मली तर जिवंत ठेवायचं, असं फरमानच होतं त्या काळामध्ये. आणि म्हणून काय करायचे की त्याची सैनिक कत्तल करायची. आणि जेव्हा मोशे जन्माला आला तेव्हा त्याच्या आईला माहिती होतं की ह्याला हे लोक मारून टाकतील. तिने कसं तरी त्या आपल्या बाळाला 3 महिने लपवलं. नंतर तिने काय केलं, त्याच्या पुढे तिला जमेला तेव्हा आपल्याला सर्व माहिती पुढची गोष्ट काय. नदीत सोडलं, फारोच्या कन्येने त्याला बघितलं, त्याला सांभाळलं, त्याच्याच आईकडे त्याच्या सांभाळण्याची जबाबदारी आली. आणि अशा रीतीने तिने आपल्या मुलाचे प्राण वाचवलेले आहेत. आणि नंतर बघतो की देवाने मोशेला कशा प्रकारे निवडून घेतलेला आहे इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्यासाठी. आणि खरोखर ती महान आई होती. आणि तिने जे प्लॅनिंग केला त्याच्यामध्ये देवाने तिला काय केलं, आशीर्वाद दिलेला आहे, की नाही. नंतर आपण दुसरी आई बघतो, हन्ना, शमूएलाची आई. तिने काय केलं, आपलं वचन दिलेलं देवाला पूर्ण केलेलं आहे. तिला मूल होत नव्हतं, पण तिने काय केलं, आज सोडलीने देवावर विश्वास ठेवला, आहे की नाही. तो तिची परिस्थिती बदलेल, प्रार्थना ऐकेल. जेव्हा देवाने तिला लेकरू दिलं तेव्हा तिने काय म्हटलं की देवा हे मी लेकरू काय आहे तुझ्यासाठी समर्पित करेल. आणि जसं तिने म्हटलं तसं तिने केलं. आणि आपल्याला माहिती आहे की शमूएल इस्रायलमध्ये काम करणारा मोठा संदेश होता, हे की नाही. नंतर येशूची आई मरिया, हिचं उदाहरण आपण बघतो की तिला काय म्हटलेलं आहे, सर्व स्त्रियांमध्ये
धन्य असं म्हटलेलं आहे कारण तिच्याद्वारे येशूने जगामध्ये जन्म घेतला होता. त्याच्यासाठी देवाने तिची निवड केली होती. आणि तिने आपल्याला ख्रिसमसमध्ये आपण ऐकलेलं आहे की कशा प्रकारे तिने देवाला रिस्पेक्ट दिला, देवाची आज्ञा पाळली आणि ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झाला. कशा रीतीने तिने त्याचा सांभाळ केला आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आपली आपण आई बघतो की तिमोथेची आई हे की नाही. तिमोथेचं दुसरे पत्र 1 अध्याय 5व्या वचनामध्ये पौल म्हणतो तिमोथेच्या आईबद्दल की तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, नंतर तुझ्या युनिके हिच्या ठाई होता व तोच तुझ्या ठाई आहे असा विश्वास आहे. आणि त्याने पहिले 4थ्या वचनात काय म्हटलेलं आहे की तिमोथेचा विश्वास कसा आहे तर तो निष्कपट विश्वास म्हटलेला आहे की नाही, निष्कपट. आणि पौलाने पण ओळखलं की तिमोथेमध्ये जो विश्वास आहे जो निष्कपट विश्वास आहे तो त्याच्या आजीमध्ये होता, मग त्याच्या आईमध्ये होता आणि तो आईमधून त्या तिमोथेमध्ये तो ट्रान्सफर झालेला आहे. आणि तो खरोखर त्या अशा विश्वासाचं खूप कौतुक करतो, तर त्याच्या आईचं कौतुक करतो की तिचा विश्वास किती चांगला आहे हे की नाही. आणि म्हणूनच अशा विश्वासाला देव पण आशीर्वादित करतो ज्यांचा असा विश्वास आहे निष्कपट. भले ते लोक जीवनामध्ये चुकतात पण त्यांचा विश्वास कसा असतो, देवावर प्युअर असतो, त्याच्यात कुठलंही कपट नसतं हे की नाही. आणि अशाच अनेक मातांबद्दल शास्त्रामध्ये लिहिलंय की ज्याच्याबद्दल बोलत बसलो तर वेळ नाही पुरणार. इथे मी फक्त 2-3च उदाहरणं सांगितली. आणि आज आपल्या बऱ्याच लोकांकडे आईही नाही आहेत हे की नाही, बऱ्याच लोकांच्या आई वारलेल्या आहेत, तरी पण आपण आज दुःखी होण्याचं काही कारण नाही. कारण देव पण काय करतो, आपल्याला एका आईसारखंच प्रेम करतो. माझी पण आई आज नाहीये. मी जेव्हा पण प्रार्थना सुरू करते तर मी देवाला हेच म्हणते की देव बाप्पा तूच माझी आई आहे, तूच माझा बाप आहे. माझी आई भले आज माझ्या जवळ नाही पण तू मला कधी सोडलं नाही, टाकलं नाही. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, एका आईसारखं तू माझा सांभाळतो. माझं सर्व मी जसं एका बापासंगती बोलू शकते तसं मी तुझ्या संगती आहे. जसं मी माझ्या आईला सांगायची सर्व गोष्टी तसं मी तुला सांगत आहे. भले देव आज माझ्या जवळ नाही पण तू माझ्या जवळ. आणि म्हणून आज आपल्या सर्वांचा विश्वास पाहिजे की देव आपल्याला आपल्या आईसारखंच प्रेम करतो, आपल्याला सांभाळतो, आपल्याला चालवतो हे की नाही. कारण देवाने काय केलेलं आपल्याला त्याचा पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण देवावर, तो आपल्यावर जे प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्याने आपला एकुलता एक पुत्रही न राखता आपल्यासाठी त्याने दिलेला आहे. आणि जरी जगात देव म्हणतो सर्वांनी सोडलं तरी मी तुम्हाला कधी सोडणार नाही, पण फक्त तुम्ही काय करा, चांगले वागा. तिच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे. आणि जेव्हा ख्रिस्त हा जगामध्ये होता तेव्हा त्याने आपल्या आईचं ऐकलं. आपण बघितले की तो आपल्या आईबरोबर राहिला. असं म्हटलं नाही की मी परमेश्वर आहे, तुम्ही एकटाच राहील, मला आईची गरज नाही, असं नाही. शरण तो राहिला ना आपल्या आईसोबत हे की नाही. आणि असं म्हटलं जातं की काना इथला पहिला चमत्कार जे पाण्याचा द्राक्षरस झाला तो त्याच्या आईनुसार त्याने त्याच्या आईचं ऐकलं आणि त्याने तो चमत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जेव्हा त्याला वधस्तंभावर दिलं तो खूप यातनेमध्ये होता. त्या यातनेमध्ये त्याने आपल्या आईला विसरला नाही. त्याने आपल्या आईची जबाबदारी, त्याला माहिती आपण गेला तर आपल्या आईला त्रास होणार आहे, त्याने आपल्या आईची जबाबदारी मनावर दिली आणि त्याने ती पूर्ण केली असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच मला शेवटी हेच सांगायचं आहे की आपणही आज आपल्या आईची काळजी करू. आणि ही देवाची आज्ञा आहे, ह्याच्यामध्ये देवाला संतोष आहे. आणि आपल्याला जर दीर्घ आपलं कल्याण झालेलं पाहिजे तर देव म्हणतो तुम्ही आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करा. आणि त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू. आता 2 शब्द माझ्या आईसाठी बोलते. माझ्या आईने लहानपणापासून आम्हाला खूप चांगल्या रीतीने सांभाळलं. माझे वडील होते पण ते आमच्या संगती राहायचे नाही, ते असून पण नसल्यासारखे होते. पण माझ्या आईने आम्हाला कधी सोडलं नाही, आम्हाला कधी टाकलं नाही. तिने नेहमी आमची काळजी केली. आम्हाला आईचं तर प्रेम दिलंच, बापाचंही दिलं. आमच्यावर खूप चांगले संस्कार केले, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं. ती नेहमी मला सांगायची की तुला काही पण हे असेल तर तू देवाजवळ मागायचं, प्रार्थना करायची. देव सगळं, तिच्या ज्या आयुष्यात देवाने चमत्कार केले ते कसे कसे केले तिने मला सर्व सांगितले. की ती एकटी असताना, एकट्या बाईने मुलांना सांभाळणे तोची गोष्ट नाही. जेव्हा आपला नवरा आपल्याला पैसे देत नाही, जेव्हा आपल्या नवरा व्यसनांमध्ये असतो, जेव्हा आपल्या नवरा मुलांकडे लक्ष देत नाही, तेव्हा नोकरी करून माझ्या आईने कसं सांभाळलं आम्हाला ते आम्हालाच माहिती. माझा भावाचा इंजिनियर आहे, खूप चांगल्या ठिकाणी काम करतो. आम्हाला तिने खूप चांगले संस्कार दिले, लोकांसाठी चांगलं राहायला शिकवलं, चांगलं वागायला शिकवलं. ती म्हणते तुम्ही नेहमी सर्वांसाठी चांगलं वागायचं, सर्वांसाठी देव तू मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही, पण नेहमी काही वाईट तुम्ही करायचं नाही. तुमच्याकडून जेवढं चांगलं होईल सर्वांसाठी तेवढंच करायचं. आणि खरोखर तिने आमच्यासाठी खूप प्रार्थना केलेल्या आहेत. आणि त्यासाठी मला देवाने एवढी चांगली आई दिली की तिने नेहमी माझी काळजी, प्रत्येक क्षणी ती माझ्याबरोबर राहायची. मला कुठलाही त्रास झाला तिला फोन केला की ती लगेच यायची, मला डॉक्टरकडे घेऊन जायची. म्हणजे काही असेल तरी तिने मला
पैशाच्या सर्व बाबतीमध्ये तिने मला आजपर्यंत सहाय्य केलं. जेव्हा मरोपर्यंत माझ्या आई 2 वर्षापूर्वी वारलेली आहे आणि मला निश्चितच तिची हीच इच्छा होती की चालता बोलता मरण यावं आणि देवाने तिची इच्छा पूर्ण केली. आणि माझा विश्वास आहे की ती आज देवासंती आहे स्वर्गामध्ये. ती खूप चांगली होती, सर्व कामामध्ये खूप हुशार होती. सर्व ऑफिसमधले लोक तिचं कौतुक करायचे. चर्चमध्ये खूप सुंदर गाणी गायची, दर रविवारी गायची. चर्चमध्ये कुठलीच पण स्पर्धा असू द्या, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायनाची स्पर्धा, सगळे फर्स्ट प्राइज तिलाच. खूप म्हणजे सर्व चर्चचे लोक तिची नेहमी आठवण काढतात. मला म्हणतात की तुझ्या आईची नेहमीच आईच्या गाण्याची आठवण येते, तिची आठवण येते. सर्वांना ती द्यायची. कधी कोणी तिला मागितलं तर ती नाही म्हणायची नाही. तिने नेहमी आम्हाला देवाच्या सेवकांचा, पाळक लोकांचा आदर करायला शिकवलेला आहे. जेवढे पण पाळक लोक आहेत ते रविवारी चर्च झाल्यानंतर दर रविवारी त्या स्वतः संगती घरी घेऊन यायची, आमच्या संगती ते जेवण करायचं. तिने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. त्यासाठी मी देवाला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझ्या आई गेल्यानंतर माझ्या मावशीने, माझ्या मामीने माझी काळजी केली. त्यांनाही धन्यवाद देते की मी जेव्हा पण त्यांना फोन करायची ते माझ्यासाठी प्रार्थना करायची. मी म्हणायची मुलांना बरं नाही, माझे पती बऱ्याचदा माझ्या संगती नसायची, कमालनगरला असायची. माझी मावशी म्हणायची काय तुला पैसे हवे तर हे घे, काय तुला घ्यायचं ते घे, नवरा आल्यानंतर बघू आपण काय करायचं. किंवा कधी पण एकदा मला उभं राहता येत नव्हतं, पाय माझा सुजलेला, मला जेवण बनवायला होत नव्हतं. माझी मामी यायची, लगेच माझी मावशी यायची, माझ्यासाठी ते राहिले तिकडे, माझी मदत केली. त्यासाठी मी देवाला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझे पती देखील माझी आईसारखी माझी काळजी करतात, मला सांभाळतात. मला कुठल्या गोष्टीची कमी नाही, या जीवनामध्ये सुखी समाधानी आहे. त्यासाठी देखील देवाला धन्यवाद देते. आणि सर्व चर्चच्या मातांना देखील धन्यवाद देते की ते माझ्यावर आपल्या मुलीसारखं प्रेम करतात. आणि मला असं कधी जाणीव होत नाही की माझी आई माझ्यापासून म्हणजे माझ्या संगतीच नाही आहे, माझ्यापासून लांब आहे. त्यासाठी सर्व चर्चा आयाचे देखील मी आभारी आहे. थैंक यू मैम, सुंदर से वचनों के द्वारा हमें मार्गदर्शन किया। मैं इस समय भाई मैनुअल से विनती करता हूँ कि वो सामने आए। इस समय हम सारे हमारे माताओं का फेलिसिटेशन करेंगे। आप सबका तो हम नहीं कर सकते, मगर हमारे जो चर्च के डीएस अम्मा है, आप उन्होंने हम हमारे चर्च के सारे माताओं को रिप्रेजेंट करते हैं, तो हम उनका सत्कार करेंगे। मैं रिया मनोरे से विनती करता हूँ कि वो हमारे एमवाइफ की तरफ से हार से मैम का सत्कार करें। एक गिफ्ट है एज अ टोकन ऑफ लव मैम को सारे माताओं एमवाइफ की तरफ से। मैं शालोम शिंदे से विनती करता हूँ कि वो हमारे डीएस मैम को एमवाइफ की तरफ से दें। सारे माताओं का तो हो गया, लेकिन हमारे चर्च के जो डीएस सर हैं हम उनको भी नहीं बोलेंगे। मैं रितेश मनोरे से विनती करता हूँ कि हमारे चर्च के डीएस सर को आप हाथ डाल के स्वागत करें। सभी माताओं को हमारे एमवाइफ की तरफ से दिल से हैप्पी मदर्स डे। थैंक यू आपके लव के लिए, आपके सैक्रिफाइस के लिए। हम आपके शुक्रगुजार हैं और हम ब्लेस्ड हैं कि हमें आप जैसे मदद मिले हैं। थैंक यू। इस समय दानार्पण होगा और दान के समय हम एमवाइफ से गीत गाएंगे।
ख्यालों पे कब्जा, सांसों पे कब्जा, बातों पे कब्जा, कर ले कब्जा है पाक रूह। 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 सोचों पे कब्जा, ख्यालों पे कब्जा, सांसों पे कब्जा, बातों पे कब्जा, कर ले कब्जा है पाक रूह। 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 मालिक तू ही हर दम का है, मालिक तू ही हर दम का है, मरहम तू ही हर गम का है, मरहम तू ही हर गम का है, मालिक तू ही हर दम का है, मालिक तू ही हर दम का है, मरहम तू ही हर गम का है, मरहम तू ही हर गम का है। हर दम पे कब्जा, हर गम पे कब्जा, हर दम पे कब्जा, हर गम पे कब्जा, कर ले कब्जा है पाक रूह। 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 राहें तुझसे जुड़ती रहे अब, राहें तुझसे जुड़ती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब, राहें तुझसे जुड़ती रहे अब, राहें तुझसे जुड़ती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब। राहों पे कब्जा, हिकमत पे कब्जा, राहों पे कब्जा, हिकमत पे कब्जा, कर ले कब्जा है पाक रूह। 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 कर ले कब्जा है पाक इस समय मैं डीएस सर से विनती करता हूँ कि आगे का समय परमेश्वर के नाम को मान महिमा गौरव अब से लेकर सदा के लिए बनी रहे। आज मदर्स डे के संडे हमने सेलिब्रेट किया है सभी एम्प्लॉयर के बच्चों को, और उसी प्रकार से आपका धन्यवाद देता हूं कि आपने इस मदर्स डे को सेलिब्रेट करने के लिए अपना समय दिया और आज की आराधना का नेतृत्व किया। सभी माताओं को मैं विश करता हूँ, विश यू हैप्पी मदर्स डे। और परमेश्वर ने जिस प्रकार से पिछले साल भर में पवित्र आत्मा से अब तक आपको संभाला,
इस नए साल में भी परमेश्वर की आशीष आपके साथ हो। आज की सूचना इस प्रकार से है, मिस शार्लेट देवदास करकर इनका दशमांश आया है, उसी प्रकार से मिसेस निर्मला साइलस हमारी इस बहन का भी दशमांश आया है। एक नोटिस ऑफ मैरिज है, ब्राइड ग्रुप्स नेम लिविंगस्टन अत्तिगिरी, हल्ली वास्तव्य नांदेड़, ब्राइड्स नेम रेबेका एस उजगरे, हल्ली वास्तव्य खपोली रायगढ़ डिस्ट्रिक्ट। पासबान की सहमति अनुसार पवित्र विवाह की जो डेट है 28/5/2021 और समय है 11:45 11:45 AM। यह पवित्र विवाह न हो ऐसा किसी के पास कोई रीजन होगा तो उस व्यक्ति ने एक पेपर पे अपना नाम, पता, एड्रेस, फोन नंबर और जो रीजन है लिखकर कलीसिया के पासबान को आपको देना है। आप नहीं कर सकते तो हमेशा के लिए चुप रहे, खामोश रहे। ये फर्स्ट बैन आज का नोटिस ऑफ मैरिज है। आइए हम प्रार्थना करते हैं। सभी हमारे कलीसिया के माताओं से विनती है, जिन्हें खड़े हो सकते हैं, आपसे विनती है, रिक्वेस्ट है कि आप अपने घर पर खड़े रहिए, और जो माताओं खड़े नहीं हो सकते हैं तो आप बैठ कर रहिए। मैं आज सभी माताओं के लिए हम प्रार्थना करेंगे। आइए हम प्रार्थना करते हैं। अनादिकाल से अनंत काल तक हमेशा जीवित रहने वाले परमेश्वर पिता, अब्राहम, इसहाक, याकूब के पिता परमेश्वर, यूसुफ के पिता परमेश्वर, इस्राएल राष्ट्र के पिता परमेश्वर, मूसा के परमेश्वर, एलिया के पिता परमेश्वर, हमारे उद्धार करते प्रभु यीशु मसीह, पेत्र, आंद्रिया, यूहन्ना, याकूब के पिता परमेश्वर, प्रभु यीशु मसीह, आपने हमें चुना, आपने हमें आशीषित किया। आज के दिन में प्रभु आपने हमें संभाला, हमारी हर एक जरूरत को पूरा किया। हमारे कलीसिया के नौजवानों के जीवन में प्रभु इस मदर्स डे को सेलिब्रेट करने के लिए जो नया संजीवन शक्ति सामर्थ्य प्रदान किया, ये नौजवान सभी हमारे कलीसिया के माताओं के लिए प्रभु आज की आराधना आयोजन की। जो भी घर पर हमारे नौजवान है अपने माँ को जब विश कर रहे हैं प्रभु, हम सभी नौजवानों को प्रभु इनका स्वीकार कीजिए, और इसी प्रकार से इन्हें प्रभु माता के प्रति जो आदर, मान, सम्मान परमेश्वर ने दिया है, वही मान सम्मान देने के लिए हर एक हमारे कलीसिया के बेटा और बेटी को प्रभु सहायता करे, मदद करे और आशीषित करे। ये हम आपसे प्रार्थना करते हैं। विशेष करके प्रभु आज इस सुबह के समय में हम हर एक माता के लिए हम प्रार्थना करते हैं। प्रभु इन माताओं के द्वारा आपने हमारे परिवार में, आपने हमारे कलीसिया में खुशी और आनंद दिया। पिछले साल भर में प्रभु आपने उन्हें संभाला, उनके कामों पर आपने सहायता की, मदद की, उनके वैयक्तिक पारिवारिक जीवन में प्रभु आपने उन्हें आशीषित किया। पिछले साल भर में बहुत सारी बीमारियां आई, कठिन परिस्थितियां आई, परंतु प्रभु आपने उन्हें संभाला है। हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु, हम आपकी स्तुति और प्रशंसा करते हैं। विशेष करके इस कोविड-19 पेंडेमिक में प्रभु हमारे माताओं को प्रभु आपने संभाला है। जो माताएं प्रभु पिछले साल भर में प्रभु आपके नाम में सोई है, उस सभी दुखित परिवारों को प्रभु आपने सांत्वना दी है, सहायता की, मदद की, और उस प्रेम से प्रभु आप उन्हें भर रहे। प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं। हम हमारी कलीसिया के एक माता के लिए विशेष आज प्रार्थना करते हैं। उनके ऊपर प्रभु आपने बहुत बड़ी जिम्मेदारी दी है, अपने बाल बच्चों की, अपने परिवार की, अपने रिश्तेदार की, अपने समाज की, अपने कलीसिया की, ये सब उठाते समय में प्रभु आपके विश्वास को पकड़कर चल रही है। प्रभु हम आपसे प्रार्थना करते हैं प्रभु, उनकी हर एक जरूरत को पूरा कर देना। जब भी वो घुटने पे आते हैं, जब भी हाथ फैलाते हैं, जब भी आपको पुकारते हैं, तो प्रभु आप उनकी प्रार्थना को सुनते हैं। हन्ना साल में से एक बार अपने बेटे के लिए प्रार्थना के द्वारा प्रभु से उस भवन में आके मिलती थी, और प्रभु आप उसकी प्रार्थना सुनते थे।
उसी प्रकार से हमारी हर एक माता जब भी प्रभु आपको प्रार्थना करती है, उनकी हर एक प्रार्थना को सुनना, उन्हें आप शक्ति देना, सामर्थ्य देना, शारीरिक रूप से चंगाई देते रहिए, पवित्र आत्मा से आशीषित करते रहिए। अपने परिवार में जब आपकी सेवकाई कर रहे तो प्रभु, अपने कलीसिया में जो सेवकाई कर रहे तो प्रभु आप उन्हें आशीषित करना, उनकी सेवकाई का स्वीकार कर लेना। और प्रभु हमारे कलीसिया में अगर कोई बच्चे हैं जो अपने माँ की जरूरत को पूरा नहीं कर रहे तो प्रभु हम उनसे उनके लिए प्रार्थना करते हैं। हर एक बच्चे को प्रभु आप सहायता करना, मदद करना, आज के वचन के द्वारा उनके जीवन को बदल देना। और आज के बाद हर प्रभु परिवार का सदस्य अपनी माँ की हर एक जरूरत को पूरा करेगा, उनका मान सम्मान करेगा, उनका आदर करेगा और परमेश्वर से हर दिन आशीष पाएगा। उस प्रकार का अनुग्रह प्रभु आप हमारी कलीसिया पर देना। हमारे माताओं को प्रभु इस नया साल जोड़ दिया, हम आपको धन्यवाद देते हैं। हालेलुया। राजाओं के राजा, प्रभुओं के प्रभु, बादशाहों के बादशाह इस नए साल में आपके पवित्र आत्मा की अगुवाई, पवित्र आत्मा की आशीष, पवित्र आत्मा के द्वारा उन्हें हर समय आशीषित करें, हम आपसे प्रार्थना करते हैं। ये जो भेंट पैसों के रूप में लेकर आए इसका स्वीकार कीजिए। शार्लेट हमारी बहन ने दायित्व दिया है, हमारी इस बहन का स्वीकार कीजिए, उसके कामों का स्वीकार कीजिए, उसके परिवार का स्वीकार कीजिए। आपका मान सम्मान के द्वारा पहली भेंट प्रभु आपके सिंहासन में लेकर आइए। इस नए महीने में प्रभु आप उसे सहायता करना, मदद करना, जब भी प्रार्थना करती उसकी प्रार्थना को सुना, उसे आशीषित कर देना और पूरे करे परिवार पर आपका आशीष रखिए। प्रभु हमारी बहन की हर एक प्रार्थना को कबूल करना और जो पवित्र आत्मा के द्वारा प्रभु उससे दान दिए गीत गाने का, उसके द्वारा हर समय प्रभु आपकी महिमा, आपकी स्तुति और प्रशंसा करें। मिसेस निर्मला हमारी साइरस बहन के लिए भी हम धन्यवाद देते हैं, उनका भी 10वां वर्ष आया है, हम उसके लिए भी प्रभु आपको धन्यवाद देते हैं। हमारी बहन को पिछले महीनों में बीमार थी, परंतु प्रभु आपने प्रार्थना सुनी और आपने चंगाई दी। हालेलुया। और आज प्रभु अपने उत्पन्न का 10वां वर्ष लेकर प्रभु आपका मान सम्मान कर रहे। मेरी बहन का, उसके परिवार का, हमारे कलीसिया का स्वीकार कीजिए। उस पे परिवार पर प्रभु आशीषित करें, हम आपसे प्रार्थना करते। चंगाई कहा था कि जो काम, बिजनेस, व्यवसाय उनके घर में है, उसके बाल बच्चों का, उसके ग्रैंड चिल्ड्रंस का प्रभु पढ़ाई, सब कुछ आप आशीषित करें, हम आपसे विनती करते हैं। हमारे निर्मला बहन पर प्रभु आपका आशीष रखिए। आज इस सुबह के समय में हम आपके सिंहासन के नजदीक आते हैं। इन नौजवानों को प्रभु आपने सहायता की, मदद की और प्रभु आज की आराधना अगुवाई करने में आपने उन्हें पवित्र आत्मा से आशीषित किया, हम आपको धन्यवाद देते। हम विशेष करके प्रार्थना करते कोविड-19 पेंडेमिक के लिए, प्रभु इसे पूरी तरह से निकाल दे। हम आपसे हाथ जोड़कर विनती करते हैं, क्यों तो प्रभु ये कोरोना वायरस सिर्फ आपकी आज्ञा का पालन करता है, ये हमारा पूरा विश्वास है। हम आपसे विनती करते हैं प्रभु यीशु मसीह इस कोरोना वायरस को रोक दे, उसको इनएक्टिव कर दे और प्रभु आप हमारे जीवन में जो पहले पूरे देश में, पूरी दुनिया में आज़ादी थी प्रभु, उस प्रकार की आज़ादी से प्रभु हम आपकी महिमा, आपकी स्तुति और प्रशंसा करने वाले रहे। आशीष दे, हम आपसे विनती करते हैं। क्यों तो प्रभु यीशु मसीह आपने कहा मांगो नहीं मिलेगा। प्रभु यीशु मसीह हम आपके नाम में ये विनती करते हैं, आप हमें आशीषित करें, आप हमारे कलीसिया को आशीषित करें। अगर हमने कोई गलती की, हमारे अपराधों की क्षमा कर देना। ये सब विनती हम हमारे उद्धार कर दें, प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते, सुने और ग्रहण कीजिए। आमीन। आइए हम आशीष ग्रहण करते हैं। भेड़ों का मान चरवा हमारा उद्धार करता प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर पिता का प्रेम और पवित्र आत्मा की संगति हम सब के साथ, हर एक विश्वास के साथ, विशेष करके हमारे कलीसिया के, हमारे सभी माताओं के साथ प्रभु यीशु मसीह के आगमन तक अब से लेकर सदा के लिए बनी रहे। आमीन।
सभी हमारे चर्च के माताओं को इस मदर्स डे की हार्दिक शुभकामनाएं। हैप्पी मदर्स डे।